जरा अभिषेकला फोन करून बघ रे, बरा आहे का तो? तुला अभिषेकची काळजी वाटते का? शलाका अजून तिथेच आहे हे चेक करायचंय. सगळे निघून गेल्यावर शलाका तिथेच थांबले, तुला काय माहिती रे? तू लवकर गेला होतास ना, आणि राहिली शलाका तिकडे. मला काय फरक पडतोय? एक मिनिट, आता माझं आणि अभिषेकचं अफेअर असं वाटतंय का तुला? तू एक काम कर ना, आता स्वयंवर मान माझं आणि बघ अभिषेक जिंकतोय का वरून. सुमित्रा, काय आहे, त्रिशंकू आणि स्पायडरमॅन यांच्यात लढाई झाली तर कोण जिंकेल हे सांगायला अक्कल लागते का? अच्छा, अभिषेकचा राग परागवर निघाला का काल? तुला जर काल रात्री परागचा राग आला नसेल ना, तर तुला शांततेचं नोबेल प्राइज द्यायला पाहिजे. पराग भडकू आहे पण मनाने चांगला आहे. हां, आईला मन हा अवयव शरीरात असतो की नाही कुणाला ठाऊक. आणि असलाच तर तो इथे असतो का आणि कुठे असतो याचाही पत्ता नाही. ब्रेकफास्टला काय करू? फ्रेंच टोस्ट? तू कारण नसताना माझ्याशी बरी वागलीस तर मला टेन्शन येतं सुमित्रा. कॅरेमल कस्टर्ड करते तुझ्या आवडीचं. याहून थोडी जरी बरी वागलीस ना माझ्याशी तर आपलं मॅरेज सर्टिफिकेट ते परत घेऊन जातील. ऐक ना, हे कोल्ड वॉर ना आता थांबूया. याने ना फक्त थंडी वाजते, बाकी प्रॉब्लेम सुटत नाहीत. ओके? लियो बेबी, कम टू मामा. काल तू 3 वाजेपर्यंत अभिषेककडे होतीस. मग त्यासाठी थँक्यू तरी म्हण. अभिषेक आणि आदितीमध्ये यावरून किती मोठं भांडण होऊ शकतं हे कळतंय ना तुला? हो, कळतंय. मग चेहरा का असा झालाय? यू आर जेलस ऑफ अभिषेक. तुम्ही तिघी जणींना विकृत आहात. वेडे आहात तुम्ही. आता या वयात कंटाळा आला म्हणून तुमच्या बायकांनी छोटे छोटे आनंद मिळवण्यासाठी थोडी धडपड केली तर तुम्ही लगेच घाबरून जाता. हे बघ, या वयातला कंटाळा हा अशा छोट्या छोट्या आनंदाने बरा होणारा रोग नाही आहे. सगळ्यांना ओढ असते ती त्या परमानंदाची. म्हणजे 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 आता असं बघ, हे चॉकलेट तुझ्या हातात आहे म्हणून जो तुला होतोय ना तो छोटा छोटा आनंद. आता हे फक्त तुझ्या तोंडात टाक. ठेव. झाला? मिळाला पूर्ण आनंद? नाही? मग हा सुद्धा छोटा छोटा आनंद. आता ते चाव. लागलं गोड? मिळाला परिपूर्ण आनंद? मिळाला? नक्की मिळाला पूर्ण आनंद? मग आता थुंकून टाक. खा. नाही ना झेपत आहे? मग ते आता गिळ. आता मिळेल पूर्ण समाधान. तुला जे वाटत होतं ना की तुला नुसती चॉकलेटची चव आवडते, असं नसतं. चॉकलेट खाण्यातला आनंद, त्याचं समाधान तेव्हाच मिळतं जेव्हा ते असं घशाच्या भोकातून असं अन्ननलिकेतून उतरून खाली जाऊन असं पोटात पडतं ना, तेव्हा मिळतं समाधान, परमानंद. मला तुझ्याशी तासनतास बोलायला आवडतं. असं तुझ्यापाशी येऊन माझं मन मोकळं केलं की मला बरं वाटतं, असं काही नसतं. याचा अर्थ मला तुझ्याबरोबर झोपायचं आहे असाच आहे. म्हणजे बऱ्याचशा पुरुषांचं असंच असतं. मग एवढे सगळे उद्योग करण्यापेक्षा पैसे फेकून बाहेर जायचं ना. आणि खर्चाचं काय? खूप खर्च होतो. हो म्हणजे काय? म्हणजे मला काय माहीत नाही, पण होत असेल. त्यापेक्षा मैत्रीण वगैरे बरं पडतं. का? इथे काय कमी खर्च असतात? गाड्यांमधून लांब लांब फिरायला जा, चांगल्या हॉटेलमध्ये जेवायला जा, भारी भारी गिफ्ट्स द्या. या सगळ्याला पैसे नाही लागत. आणि या सगळ्यात
जे मॅन अवर्स वाया जातात त्याची कॉस्ट ॲड केली ना तर पैसे देऊन बाहेर जाणं स्वस्तातच पडेल. हे असे पैसे फेकून नुसतं झोपून येण्यात काही अर्थ नाही आहे. एक मिनिट, तू असं मध्येच माझ्या बाजूने बोलू नकोस, माझा गोंधळ होतो. मी मगापासून तुला हेच सांगतेय की आपल्याला झोपायचं नसतं, आपल्याला फक्त आनंद हवा असतो. तुझ्यात आणि वरुणमध्ये काहीही फरक नाहीये. तो एक त्या फिजिक्सच्या थिअऱ्या झाडत असतो आणि तू आपल्यातल्या केमिस्ट्रीच्या. तुझ्यातल्या या केमिकल थंडपणाचा त्रास नाही होत का ग वरुणला? त्या अभिषेक बरोबरचं तुझं अफेअर एक्सपोज होऊ नये म्हणून तू मला ब्लॉग डिलीट करायला सांगितलास. हे न कळण्या इतपत मूर्ख वाटलं तुला मी? विवेक बेळे लिखित आणि आदित्य इंगळे दिग्दर्शित आमचा नवा कोरा चित्रपट अलीबाबा आणि 40 इथले चोर आता तुम्हाला बघता येणार आहे Amazon प्राईम व्हिडिओवरती. तेव्हा आवर्जून चित्रपट बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा.